बऱ्याचदा बाबासाहेबांना त्यांनी ते एकांतात ढसाढसा रडलेले नानकचंद दत्तूंनी पाहिले आहे. याच्यासाठी की ते म्हणायचे की आता इथून पुढं या लोकांचं कसं होईल? मग आपण ते काय करत नाही आहोत किंवा ते काय करायचं आपल्याला हवं, तेच आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण जी आयडिओलॉजी तुमच्याकडे आहे किंवा ज्या आयडिओलॉजीनं तुम्ही गव्हर्निंग क्लास बनले पाहिजे, ती आयडिओलॉजी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आंबेडकरवाद आणि फुलेवाद ज्याला म्हणतात, तो समजून घेणे फार आवश्यक आहे. आणि तो समजून घेणे सोपं नाही. परंतु फुले आंबेडकरिझम न समजताच जर तुम्ही गव्हर्निंग क्लास बनण्यासाठी निघाला, तर तुम्ही त्या बोटीत बसले आहात जिथं ती कंपास नाही, पायंत्रच नाही, तुम्हाला माहित नाही कुठं चाललंय. त्यामुळे फार लवकर तुम्ही कुठंतरी भरकटून गेलेले दिसाल किंवा बुडून पण जाल. की बाबासाहेबांनी ह्या 4ही फेज पार केले होते. ते 5 जे फेजेस आहेत ते आपण एक एक समजून घेऊ. सुरुवात आपण करूया आयडिओलॉजी. व्हॉट इज आयडिओलॉजी? किंवा आपल्याला आयडिओलॉजी बनवण्याची आवश्यकता आहे का? तर उत्तर आहे, आयडिओलॉजी बनवण्याची आवश्यकता नाही. का नाही? आयडिओलॉजी बनवून ठेवलेली आहे. आयडिओलॉजी उपलब्ध आहे. ती आत्ता केली असं नाहीये. 2500 वर्षापूर्वी तयार झालेली आहे. आयडिओलॉजी म्हणजे एक अशी विचारधारा किंवा असा एक विचार ज्यामुळे सगळ्यांचं कल्याण होईल. पाली भाषेत सांगायचं झालं तर भवतु सब्ब मंगलम. आजच्या भाषेत त्या आयडिओलॉजीला जर डिफाईन करायचं असेल, तर हे मी माझ्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. मी त्याला म्हणतो एस्टॅब्लिशमेंट ऑफ फ्रॅटर्नल थॉट इन सोसायटी दॅट ऑल ह्युमन्स आर इक्वली फ्री. समाजामध्ये बंधुत्वाचा एक असा विचार प्रस्थापित करणे जो म्हणतो की सगळे मानव समानतेनं स्वतंत्र आहेत. तर ह्या आयडिओलॉजीमध्ये जे बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला लक्षात येतात, फंडामेंटल प्रिन्सिपल्स, ते फंडामेंटल प्रिन्सिपल्स वर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचदा चर्चा केलेली आहे, बऱ्याचदा त्याच्यावर बोलले आहेत, बऱ्याचदा त्याचा उहापोह केला आहे, बऱ्याचदा ते एक्सप्लेन केलंय. That three fundamental principle is liberty, equality, and fraternity. स्वतंत्रता, समता आणि बंधुत्व. फ्रॅटर्निटी हा शब्दाचा अर्थ सांगतोय. अन्यथा तुम्ही 2500 वर्षापूर्वीच्या भारत देशात जर तुम्ही गेले, भारतीय प्रांतात, तर त्यावेळेस बुद्धानं जे सांगितलं होतं, फ्रॅटर्निटीला एक शब्द बुद्धानं वापरलाय, मैत्री. तो मोस्ट समावेशक शब्द आहे. फ्रॅटर्निटीला काही मर्यादा येऊ शकतात. मैत्री हा सर्वसमावेशक शब्द त्यावेळेस बुद्धानं वापरला, पण अर्थ तोच आहे. फ्रॅटर्निटी, बंधुत्व, भाईचारा. हिंदीत भाईचारा म्हणतात त्याला. तर ही जी आयडिओलॉजी आहे, ही आधी आपण थोडं समजून घेऊ. हे एक एक्सप्लेनेशन बाबासाहेबांनी केलंय. ते थोडं मी तुम्हाला समजून सांगतो, नंतर मग आपण पुढे जाऊया. एक्स्ट्रीम लिबर्टी जी आहे, इट डॉमिनेट्स द इक्वॅलिटी.
स्वतंत्रता हा जो आपण फंडामेंटल प्रिन्सिपल्स म्हणून आपण गृहीत धरतोय आयडिओलॉजीसाठी, तर स्वतंत्रता जर अमर्यादित झाली तर ती समतेवर आक्रमण करते. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर प्रत्येक मानव म्हटला की मी काहीही करण्यासाठी स्वतंत्र आहे, तर जो बलाढ्य आहे तो निर्बलावर आपला प्रभाव टाकून त्याच्याकडून पाहिजे ते करून घेऊ शकतो. आणि असं करताना तो हे आर्ग्युमेंट करेल की मी स्वतंत्र आहे, मला सगळं करण्यासाठी स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ त्या दोघांमधल्या समानतेवर मोठं संकट उभं राहिलं, म्हणजे समता धोक्यात आली. अनियंत्रित स्वातंत्र्यामुळे समता धोक्यात आली. आता अनियंत्रित समता जर झाली, एक्स्ट्रीम इक्वॅलिटी जर झाली, तर ती लिबर्टीला डॉमिनेट करते, स्वतंत्रतेवर आक्रमण करते. म्हणजे मी अंबानीला जर म्हटलो की तुझ्याकडे 1,000 करोड रुपये आहेत, हा जो दुसरा आहे त्याच्याकडे तर काहीच नाही, याचा अर्थ समानता नाही. मग तू काय कर, तुझे 500 करोड त्याला दे. म्हणजे काय होईल? तुझ्याकडे 500 करोड, त्याच्याकडे 500 करोड, याचा अर्थ तुम्ही समान झाले, समता प्रस्थापित झाली. याला म्हणतात अनियंत्रित समता. मग अंबानी म्हणेल की मी माझे इंटेलेक्च्युअल्स वापरून, माझ्या लिंक्स वापरून, माझी मेहनत वापरून हे सगळं कमवलंय आणि ते कमवण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे, आणि तुम्ही समतेच्या नावाखाली मग माझं स्वातंत्र्य धोक्यात आणताय. म्हणजे अनियंत्रित समता ही स्वातंत्र्यावर आक्रमण करते, अनियंत्रित स्वतंत्रता समतेवर आक्रमण करते, अनियंत्रित समता स्वातंत्र्यावर आक्रमण करते. म्हणजे दोघं एकमेकांवर आक्रमण करू शकतात जर ते अनियंत्रित झाले तर. मग आता ते अनियंत्रित आहेत का नाही आहेत हे कसं ठरवायचं? किंवा कुठल्या एका पॉइंटवर, कुठल्या एका बाउंड्रीवर त्यांचे नियंत्रण आपण करू शकतो, ते कसं ठरवायचं? ते कोण ठरवेल? कसं ठरवायचं आणि कोण ठरवेल? त्याचं उत्तर आहे, extremism of liberty and equality can be convinced and controlled by fraternity. बंधुभाव जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही समतेला स्वतंत्रतेवर आक्रमण करण्यापासून वाचवू शकता आणि स्वतंत्रतेला समतेवर आक्रमण करण्यापासून वाचवू शकता. काय आवश्यक आहे? फ्रॅटर्निटी, बंधुत्व. बंधुत्व असेल तर हे एकमेकांवरचे आक्रमण वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्सची आपण चर्चा करत आहोत, त्या 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्स मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रिन्सिपल कुठला जर असेल तर तो फ्रॅटर्निटी हा आहे. आणि फ्रॅटर्निटी जर असेल तर स्वतंत्रता आणि समता त्याचे बाय प्रोडक्ट म्हणून आपोआपच तयार होतील. त्यामुळे याची जर क्रोनॉलॉजी लावायची झाली की पहिलं काय पाहिजे, तर ते फ्रॅटर्निटी पाहिजे.
समता स्वतंत्रता त्याच्या मागे मागे चालत येतात. आजचा जो देश आहे आपला किंवा आधीचाही म्हणा, तर आपला प्रॉब्लेम आहे आपल्याकडे फ्रॅटर्निटी नाही. फ्रॅटर्निटी नसल्याचं कारण आहे जाती व्यवस्था. आपली फ्रॅटर्निटी आपल्यापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत, फार फार तर आपल्या नातेवाईकापर्यंत, आणि फारच एक्स्ट्रीम झालं तर आपल्या जातीपर्यंत जाऊन थांबते. जातीच्या पुढे तिला परवानगीच नाही, बंद आहे, लॉक. ब्राह्मणी व्यवस्थेप्रमाणे ही ब्राह्मणी व्यवस्था आहे. फ्रॅटर्निटी जातीच्या पर्यंत जाऊन फ्रॅटर्निटीची धाव जातीपर्यंत, बस. फार फार तर तुम्ही जातीसाठी उभं राहू शकता की बाबा ह्या आमच्या जातीच्या माणसाबरोबर असं कसं झालं म्हणून. त्यापुढे फ्रॅटर्निटी जात नाही. आणि आपण चर्चा केल्याप्रमाणे फ्रॅटर्निटीच्या मध्ये स्वतंत्रता समतेवर आक्रमण करते, समता स्वतंत्रतेवर आक्रमण करते. आणि अशा आक्रमणाचे खूप सारी उदाहरणं दिले जाऊ शकतात. रिझर्वेशन मागणारे, समतेसाठी समतेसाठी आग्रही आहे, आणि जे म्हणतात की क्वालिटी मेंटेन केली पाहिजे, क्वालिटी फर्स्ट, ते स्वतंत्रतेसाठी आग्रही आहे. आणि हे दोन्ही एकमेकावर आक्रमण करतात. बंधुत्वाचा अभाव, जेव्हा बंधुत्व प्रस्थापित होईल त्यावेळेस क्वालिटीचा आग्रह धरणारे म्हणतील की क्वालिटी महत्वाची नाही, यांना आरक्षण द्या, हे मागे आहे, यांनाही मेन स्ट्रीम पर्यंत आणा, यांचंही रिप्रेझेंटेशन द्या. असा आग्रह कोण करेल? जे क्वालिटीचा आग्रह करताय आज. का? बंधुत्व आहे. दे आर फिलिंग समथिंग फॉर देम. आणि जे रिप्रेझेंटेशन आरक्षण म्हणतायत, नाही, क्वालिटी पहिले बघू. उलट होईल फ्रॅटर्निटीच्या प्रेझेन्स मध्ये. ती नाही, दोन्ही एकमेकांसाठी आग्रही असतील की नाही तुझं बरोबर आहे, आणि तो म्हणतो नाही तुझं बरोबर आहे. दिस इज द सिम्पटम ऑफ फ्रॅटर्निटी. हे बंधुत्वाचं लक्षण आहे, जे नाहीये आपल्याकडे. आणि जे नसावं यासाठी प्रयत्न केला जातो. प्रमुख आयडिओलॉजीचं जे काही प्रमुख आहे ते फ्रॅटर्निटी आहे. आणि तुम्ही जर सिनेरिओ पाहिला तर फ्रॅटर्निटी प्रस्थापित राहू नये यासाठी कसे, कुठं, कोण प्रयत्न करतोय याचा मोठा पेपर तयार होऊ शकतो, आणि एक पुस्तक सुद्धा मोठं. कारण ते जर प्रस्थापित झालं तर स्वतंत्रता समता त्याच्या माग माग प्रस्थापित होईल, आयडिओलॉजी प्रस्थापित होईल. आणि ज्यांना ते नकोय, ब्राह्मणिझम काय, ब्राह्मणिझमचा व्याख्या करताना बाबासाहेबांनी एका भाषणात सांगितलं, ब्राह्मणिझम म्हणजे स्वतंत्रता, समता आणि बंधुभाव यांना नाकारणे. ब्राह्मणिझमचा ढोबळ व्याख्या जे आहे, फंडामेंटल डेफिनेशन ब्राह्मणिझमची ही आहे, डिनाय ऑफ इक्वेलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. यांना नाकारणे म्हणजेच ब्राह्मणिझम. तर ब्राह्मणिझम प्रस्थापित करणाऱ्यांना हे माहिती आहे की स्वतंत्रता, समता हे दोनच फक्त ठेवले तर आपल्याला व्यवस्थित दोघांचं एकमेकांचं वरचं आक्रमण बघता येईल. फ्रॅटर्निटीवर थोडस काम करावं लागेल की ते प्रस्थापित होऊ नये याच्यासाठी काय करता येईल. मग कोरेगाव भीमाला हे जे स्तंभ आहे,
तू खरं तर मराठा लोकांना हरवलंय ह्या महार लोकांनी, आणि म्हणून मराठ्यांना महार लोकांच्या विरोधात, आणि ते महार लोक तिथंच जातात लाखो संख्येनं, असं काहीतरी सांगायचं. मग 18, 19, 20, 25 वर्षाची मुलं, ज्यांना अजून मॅच्युरिटी नाही, ज्यांना अजून काहीतरी सांगितलं की ते खळून 2-4 काहीतरी उदाहरणं द्यायची, असं करून तयार करून त्यांच्या पुढे पाठवायचे. बंधुभावाची धज्जिया उडवून टाकायची फ्रॅटर्निटी. जाट, नॉन जाट, मराठा, नॉन मराठा, जे जिथं करता येईल तसं करायचं, जेणेकरून ते प्रस्थापित होणार नाही, म्हणजे आयडिओलॉजी प्रस्थापित होणार नाही. सो फ्रॅटर्निटी इज रिक्वायर्ड, फ्रॅटर्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रॅटर्निटीची आवश्यकता आहे. ऑल इंडिया रेडिओला बाबासाहेबांनी दिलेली जी स्पीच आहे 3 ऑक्टोबर 1954 ला, त्या स्पीच मध्ये बाबासाहेबांनी हे एक्सप्लेनेशन केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की कसं एक्स्ट्रीम लिबर्टी इक्वॅलिटीला घातक आहे, एक्स्ट्रीम इक्वॅलिटी लिबर्टीला घातक आहे, दोघांचं एकमेकांवरचं आक्रमण फ्रॅटर्निटीच्या साह्यानं थांबवता येऊ शकतं, नियंत्रण केलं जाऊ शकतं. तर हे जे काय पहिली स्टेप आहे आयडिओलॉजी मी सांगितलं, तर आयडिओलॉजी फॉर्म करण्याची आवश्यकता नाही. आयडिओलॉजी खूप छान, आयडिओलॉजी आपल्याकडे खूप स्ट्रॉंग आणि छान आयडिओलॉजी उपलब्ध आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप इज नॉट निडेड, कम्प्लिटेड आउट ऑफ 5. फ्रॅटर्निटीचे एक ड्रॉबॅक आहे. फ्रॅटर्निटीचा एक ड्रॉबॅक आहे. स्वातंत्र्य आणि समता प्रस्थापित करण्यासाठी कायदा केला जाऊ शकतो. समता प्रस्थापित करायला तुम्ही इन्कम टॅक्स लावा, ज्याच्याकडे जास्त पैसे त्याच्याकडून पैसे गोळा करा, ते पैसे मग इतरांसाठी लावा ज्यांच्याकडे नाही, योजना करा तयार, म्हणजे काहीतरी लॉ तयार करता येऊ शकतो. समता, रिप्रेझेंटेशन द्या, रिझर्वेशन द्या, स्कॉलरशिप्स द्या, किंवा आणखी काय. So by some law you can establish the equality, and similarly you can establish the liberty also by some law, की हा हे करण्यासाठी स्वतंत्र आहे, याला बोलण्याचं स्वातंत्र्य, याला भाषण करण्याचं स्वातंत्र्य, संघटन करण्याचं स्वातंत्र्य, इतर पर्सनल इंडिव्हिज्युअल स्वातंत्र्य, त्या सगळे स्वातंत्र्य तुम्ही बाय लॉ देऊ शकता. पण आपण जसं बोललो की हे दोनच जर असतील तर ते एकमेकावर आक्रमण करतात. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तिसरं जे पाहिजे, फ्रॅटर्निटी, ते बाय लॉ एस्टॅब्लिश नाही करता येत. हे फार मोठी शोकांतिक आहे. बंधुत्व तुम्ही कोणात टाकू शकत नाही इंजेक्शन किंवा लॉ न. तो असं होईल की तो वरवर दाखवेल, हो माझ्यात आहे, पण तो ते तसंच करेल जे मनात आहे. मनातलं कसं काढणार? फ्रॅटर्निटी इज इसेन्स इन हार्ट. तो प्रस्थापित बाय लॉ केला जाऊ शकत नाही. नैतिकता लॉ न प्रस्थापित करता येत नाही. मॉरॅलिटी लॉ न प्रस्थापित करता येत नाही. ते प्रस्थापित करण्यासाठी वेगळे मार्ग आहेत, आपण बघू पुढं. सो दॅट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ड्रॉबॅक, की जे फार महत्वाचं आहे ते लॉ न प्रस्थापित करता येत नाही, नाहीतर ते कधीच केलं असतं. सो सेकंड स्टेप इज genuine and honest leadership.